दंडवत प्रणाम। मैं ईशा दृष्टि सतीश दादा। गुरु कैवल्यवासी तपस्विनी भामाताईजी अमृत श्री गोपाल कृष्ण मंदिर माणवा राजेश्वरम तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड। प्रथमतः या मार्गाचे अधिकारण दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो साधनदाता सर्वज्ञ श्री चक्र स्वामी स्वामींचे चरण विनम्र अभिवादन करतो। विद्यागुरु आदरणीय श्रद्धेय तळगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम। तामसा निवासी आदरणीय दादांनाही दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये श्रवण करत असलेल्या सर्व गुरुकुळासी दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आहे 9452 आणि कॉल नंबर आहे 78 88 26 71 20। मला एक प्रश्न केला होता पाठीमागे, तुम्हाला मी सेवा कशी करावी हा संदर्भ सांगितलेला होता, परंतु तर काहींचा पुन्हा प्रश्न होता, म्हटले बाबा सेवा ही संध्याकाळी केली तर चालते का? एक लक्षामध्ये ठेवा, सेवा ही प्रातःकाळी 3 पासून मी तुम्हाला म्हटलं 9 पर्यंत कधीही करू शकता, आणि किंवा मग दुपारी तुम्ही 3 पासून 5च्यात कधीही करू शकता। दुपारच्या वेळेमध्ये 3 पासून 5 पर्यंत करू शकता, परंतु संध्याकाळी सेवा करण्याची जी पद्धती आहे ही फार कमी आहे। ज्यांना सकाळी झालेल्या काही कार्यव्यापामुळे सगळ्यांना तो सर्रास नियम नाही आहे, मुळे संध्याकाळी सेवा करूच नाही। आणि जरी तुम्हाला करण्याचा प्रसंग आला, म्हणजे आता कोणी सर्व्हिसला गेला असेल, कोणी घरामध्ये नाहीच आहे, त्यांची ती वेळ आहे, परंतु जे घरी सर्वसामान्य लोक राहतात यांनी मात्र मुळामध्ये सकाळी किंवा दुपारी सेवा करायचा। आता काहींनी मला प्रश्न केला, म्हटले स्नान घातले की सेवा करावी का? मी म्हटलं तर करू नये, सेवा ही सकाळीच करायची। तर तुम्ही स्मरण करता, स्मरण हे कधी पण करता येतं ना, परंतु सेवा जी आहे, आता काही काही लोक सकाळी सेवा करतात ते म्हणतात स्मरण थांबलं जातं। सेवा किती तुम्ही 1 तास करता किंवा अर्धा तास करता, स्मरणे कधीही करता येते, परंतु सेवा ही विशिष्ट सकाळी करा किंवा दुपारी करा, शक्यतो सकाळी करा। ज्यांनी स्नान घातलं असेल त्यांनी सेवा करू नका दुपारी। ज्या दिवशी तुम्हाला स्नान घालायचं आहे ते सकाळी सेवा करून घ्या। संध्याकाळी सेवा करण्याची प्रथा ही फार कमी ठिकाणी दिसून येते। तुम्ही कुठे पाहिलं का स्थानसेवा संध्याकाळी करताना? दुपारी करतात किंवा सकाळी करतात। आणि म्हणून ज्यांची शंका हो त्यांना पुन्हा सांगतो की तुम्ही सेवा सकाळी किंवा दुपारी करत जा। जर काही आपत्कालीन परिस्थिती आली, आता काही नाही का, काही लोक दोघं पती पत्नी सर्व्हिसला बाहेर असतात, दिवसभर घरामध्ये कुणी नसतं, त्यांनी संध्याकाळी केली तरी चालेल, त्यांचा नियम आहे, सर्रास नियम नाही की आपण कुठे गावाला त्या दिवशी गेलो, सकाळीच बाहेर पडलो तर मग संध्याकाळी करा। लक्षामध्ये एक दुपारी करायची किंवा सकाळी करायची, लक्षामध्ये ठेवा। ज्यांना दिवसभरात झालीच नाही त्यांनी मग संध्याकाळी केली तरी चालते, हे लक्षामध्ये ठेवा। पाठीमागे एक प्रश्न मला आलता, ते कुठलं तरी बाबांनी एक व्हिडिओ केला दादांनी की या वेळेमध्ये तुम्ही स्मरणाला बसा। एक लक्षामध्ये ठेवा, आपलं काही देवता विधी नाहीये, ठीक आहे, त्यांनी सांगितलं एवढ्या वेळेस स्मरणाला बसा, बसलं चांगलं, पण ज्यांना झालं नाही त्यांनी जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा जरी स्मरण केलं तरी तुमचं ते लेखी लागणार आहे। त्यांनी सांगितलं की 9 ते 10 मध्ये बसा, ठीक आहे। आता काहींना बसता नाही आलं, काहींनी बरेच मला प्रश्न केले, म्हटले बाबा ह्या टायमात आमचं होत नाही। मी त्यांना म्हटलं तुमचं 1 तास स्मरण झालं पाहिजे, जरी तुम्हाला त्या वेळेत नाही बसता आलं तरी चालेल। म्हटलं ज्यांनी बसतील त्यांनी बसाच, ज्यांनी तो एक विधी सांगितला तुम्हाला, ज्यांनी बसतील त्यांनी बसा, पण ज्यांना बसता येत नाही त्याच वेळेमध्ये तर त्यांनी काय करा, जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही स्मरण करू शकता। असं नाही की तुम्ही त्याच टायमात बसले पाहिजे, जर त्या टायमात नाही केलं तर तुमचं स्मरण लेखी लागणार नाही, असं काही नाही। हे विधी भावातीत अनुष्ठान,
विधीच्या आणि भावाच्या वेगळं आपलं व्हायला सांगितलं आहे. म्हणून एक ताई मला म्हटले, बाबा संध्याकाळी मला वेळ भेटत नाही, मी दुपारी करू का म्हटलं करा. एक ताई म्हणे सकाळी करू का म्हटलं करा. ज्यांना बसता येईल त्यांनी तर बसाच, परंतु ज्यांची काही अडचण असेल त्यांनी कुठल्याही एका तासामध्ये जरी स्मरण केलं तरी आपल्याला चालेल, कारण की प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अडचणी असतात. आता पुन्हा असा भेद होईल की बाबांनी 9 ते 10 टाईम सांगितला आणि बाबा तर हे बाबा असं सांगतायत, तुमचं म्हणजे गोंधळ करू नका. त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे, मी सांगतो ते पण बरोबर आहे. मग त्यांनी एक सांगितलं या टाईमात आपण करूया बाबा. काहींच्या प्रपंचिक अडचणी असतात, काहींचे कार्य असतात, ते बसू शकत नाही. सांगतो जे बसतील त्यांनी बसाच, परंतु ज्यांना बसता येत नाही त्यांनी कुठल्या एका तासामध्ये त्यांनी ज्या नियमाप्रमाणे स्मरण सांगितलं ते करा. जसं मी पण तुम्हाला सांगितलं होतं की या कोविडसाठी 11 गाठ्या तुम्ही स्मरण कधीही करा. तुम्ही सर्वांनी ते सुरू केलेलं आहे. तशा प्रकारे हा विधी सुद्धा आपण साकारायचा आहे. जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा करा. ज्यांना संध्याकाळी 9 ते 10 वेळ भेटतो त्यांनी त्याच वेळेमध्ये करा, हे लक्षामध्ये ठेवा. अशा प्रकारे तुम्ही कधी जरी स्मरण केलं, असं नाही की आपला काही तो विधीचा आहे देवतेचा असं झालंच पाहिजे, काय नाही झालं तर काही दोष लागेल असं काही नाही बरं का. जर तुम्हाला टायमिंगमध्ये झालंच नाही तर नाही काही तुम्हाला दोष लागणार. तुम्ही कुठल्याही तासामध्ये करा, तुम्हाला ते तुमचं स्मरण लेखी लागणार आहे. आणि पुनश्च सांगतो, ज्यांना होतं त्यांनी त्या दादांनी जी काही वेळ सांगितली त्यामध्ये बसा. ज्यांना होत नाही त्यांनी कुठल्याही टायमामध्ये करा. हे पुनश्च एकदा सांगतो. हे तुमचे म्हणजे प्रश्नाचं उत्तर होतं. आता ग्रुपमध्ये तो मेसेज आला होता, म्हटले बरेच जण दादांना म्हटले आपण दादांशी चर्चा करू. त्यांना मी सांगितलं जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही ते स्मरण करू शकता. आता ऑनलाईन पारायण सुरू झाले बघा, त्याच टायमिंगमध्ये तुम्हाला बसता येणार नाही. ज्यांनी बसताला त्यांनी बसा, परंतु ज्यांना बसता येत नाही त्यांनी कधी पण एक टायमाला ते पारायण करून टाका. सकाळी त्यांची वेळ आहे सकाळची. आता ब्रह्मविद्या पाठशाळेने त्यांनी एक पारायण सुरुवात केली सह्याद्री वर्णन, त्यांची वेळ म्हटलं सकाळची आहे. तर त्या टायमिंगमध्ये सकाळी सगळे बसू शकत नाही. जरी तुम्हाला बसता नाही आलं तर त्यांनी काही ज्या ओव्या सांगितल्या, तुमच्याकडे जो ग्रंथ असेल सह्याद्री वर्णन, त्या ग्रंथाचं पठण तुम्ही तुमच्या परीने करू शकता. ज्यांना त्या टायमिंगमध्ये बसता आलं नाही त्यांना मी सांगतो. हा विधी लक्षामध्ये ठेवा. काल आपल्यापर्यंत लीळा पोहोचू शकलेली नेट प्रॉब्लेम असल्यामुळे काल दवना पर्व म्हणजे दवना पौर्णिमा झाली. चैत्र पौर्णिमा याला म्हणतात. या दिवशी दवना म्हणजे एक प्रकारची सुगंधी वनस्पती असते. आपण तिथं पुढे पाहणार आहोत. ती लीळा तुम्हाला मी या ठिकाणी आज श्रवण करवतो. दंडवत हो. चरित्रामध्ये 382 क्रमांकाची लीळा आलेली आहे. आपण क्रम थोडा आता बाजूला ठेवूया आपल्या लीळेचा. आज आपण एक वेगळी लीळा पाहणार आहोत. दमनिका स्वीकारे इल्लायसा साधे नामकरण. दमनिका म्हणजे दवना पर्व, स्वीकार म्हणजे स्वीकार केल्यानंतर. दमनिका म्हणजे दमनिका एक प्रकारची वनस्पती आहे. स्वीकारे म्हणजे ती दवना पर्व स्वामींनी स्वीकार केला, दवना वनस्पती स्वीकार केली. पर्व म्हणजे एक प्रकारचा पर्वकाळ, जसं पविते पर्वकाळ असतो की नाही. पर्वकाळ म्हणजेचा अर्थ काय केलेला आहे, त्या पर्वाच्या काळी ईश्वराशी थोर प्रसन्नता असते. ईश्वर तो सदा सर्वदा, परंतु अवसर काळीची गोमटे थोर सांगितलेला आहे. ईश्वर तर आहेच की सदा सर्वदा, पण अवसर काळी म्हणजे आपण एखाद्या देवाला अवसर करतो. अवसर म्हणजे काय, एखादा विशिष्ट काळ आला. जसा पविते पर्व सांगितलं, दवना पर्व सांगितलं, दसरा पर्व सांगितलं, दिवाळी पर्व सांगितलं. पर्व शब्दाचा अर्थ होतो एक विशिष्ट प्रकारचा अवसर. तसा दवना पर्व या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत. जसं आपण देवाला आरती करतो किंवा एखादा विशिष्ट पंचवतार उपहार करतो,
सदा सर्वदा अवसर काळीचे गोमटे थोर. म्हणून सांगितलं की अवसर भ्रष्टान भावे. म्हणून आरती किती महत्वाची आहे तुम्हाला मी सांगतो. विशेषतः आपल्या देवपूजेमध्ये आहेच की, परंतु जेव्हा आपण आरती करतो, सकाळची असेल, दुपारची असेल, संध्याकाळची असेल, जेव्हाही आपण आरती करतो तेव्हा तो अवसर काळी म्हणजे अवसर काळामध्ये आरती होत असताना गोमटे थोर म्हणजे परमेश्वरापासून आपल्याला काय होतात? गोमटे थोर म्हणजे थोर गोमटे प्राप्त होतात. आपण नाही का, आपण देवाला तो उपहार दररोज दाखवतोच, परंतु विशिष्ट काळामध्ये आपण पंचउतार उपहार आपल्या घरी करत असतो. हा एक प्रकारचा अवसर आहे. आपण त्या उपहारामध्ये नाही का 56 भोग म्हणजे 56 ते दिल्लीकडे प्रथा आहे बघा, 56 भोग दिखावा म्हणजे त्या 56 प्रकारचे भोग म्हणजे पदार्थ त्या ठिकाणी ते दाखवत असतात. म्हणजे उत्तर भारतामधून ही प्रथा आपल्याकडे आलेली आहे. आपण सुद्धा पंचोताराच्या निमित्ताने जेवढ्या काही भाज्या असतील, जेवढे काही पदार्थ असतील, जेवढे काही फळं असतील, आपण काय करत असतो? ते उपहारामध्ये दाखवत असतो, विडा समर्पण करत असतो. आता आपण काय दररोज देवाला उपहार दाखवत नाही का? आपण काही विडा वाहत नाही का? परंतु पंचोतराच्या उपहाराच्या निमित्ताने जे काही विशिष्ट पदार्थ आपण समर्पण करतो ते सुद्धा एक प्रकारचं पर्व सांगितलेलं आहे. त्या काळी परमेश्वराला एक विशेष अभिमान येतो, विशेष उचंबळ येतो. नाही का म्हणतात, आपण जर फक्त विशेष केला आणि ठेवून दिला, गुमटा आहे, परंतु तो विशेष केल्यानंतर आपण आरती केली, धूप दीप दाखवला, उपहार दाखवला, तर काय सांगितला? विशेष विजृंभ सांगितलेला आहे. किंवा आपण त्या विशेषाची सेवा केली, त्या स्थानाची सेवा केली, तर स्थानापतीला किंवा आपल्याकडे जो विशेष आहे त्या विशेषाला एक विशेष अभिमान प्राप्त होत असतो, विशेष उसंबळ येत असतो. म्हणून आपल्यामध्ये सेवा हे सुद्धा विधी फार महत्त्वपूर्ण सांगितलेला आहे. असं नाही की फक्त विशेष करायचा, वंदन करायचं, देवपूजा करायची, नाही, त्या विशेषाची सेवाही तुम्हाला करता आली पाहिजे. दत्तचरित्रामध्ये हे काही मुद्दे मी सांगितलेले होते, त्या मुद्द्यानंतर बऱ्याच जणांनी सेवा सुरुवात केली. कशामुळे? तुमच्या घरामध्ये ते जे अधिष्ठान आहे त्याच्या ठिकाणी विशेष प्रकारचा उचंबळ निर्माण होतो. त्या विशेषाच्या ठिकाणी एक विशेष प्रकारची दैवी तुम्हाला दिसते. आपण नाही का आता काही विशेष आपण पाहतो, जसं अंबाळीचा तो अंबाळी उपखंडाचा विशेष जो आहे, उदाहरण तुम्हाला सांगतो, विशेष बघा त्याची कशी प्रसन्नता आहे, कशी दैवी आहे बघा. का तर तिथे चाललेली त्रिकाळ सेवना. तुम्हाला एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. किंवा आपण एखाद्या मंदिरामध्ये जा आपल्या, किंवा एखाद्या परमार्गामध्ये जा, किंवा स्थानाजवळ जा. त्या स्थानाजवळ गेल्यानंतर तुम्हाला एक प्रकारची वेगळी प्रसन्नता जाणवते. कशामुळे जाणवते? तिथे चाललेला पूजावसर, तिथे चाललेली सेवा, तेणेकरून विशेष विजृंभ येत असतो. आपण नाही का म्हणत, अहो आम्ही त्या मंदिरामध्ये गेलो किंवा आम्ही तो विशेष नमस्कार केला, खूप प्रसन्न वाटलं, म्हणतो की नाही आपण? किंवा आम्ही ते स्थान वंदन केलं, ते प्रसाद वंदन केलं, खूप प्रसन्न आम्हाला वाटलं. कशामुळे? तिथे चाललेली सेवा, तिथे चाललेला त्रिकाळ पूजावसर, त्रिकाळ आरती, ही जे काय आरती, हा जो अवसर चालतो की नाही, तेने करून प्रसन्नता येत असते. मुद्दा तुम्हाला मला सांगायचा की म्हणजे आरतीचा किती लाभ आहे, पूजावसराचा किती लाभ आहे, सेवेचा किती लाभ आहे. म्हणून आपल्या घरी जो काही दत्तात्रय प्रभूंचा विशेष असेल, जर दत्तात्रय प्रभूंचा विशेष नसेल तर काय करत जा, जो तुमच्याकडे विशेष आहे त्या विशेषाची सेवा मात्र करत जा, तुम्हीही करत जा, आणि तुमची जी मुलं आहेत, घरातील जो परिवार आहे त्यांना सुद्धा करवत जा. का बरं केली पाहिजे?
आपण जर सेवा केली, पूजावसर केला, धार्मिक विधी करत राहिलो, आपल्यामध्ये उजळता येत राहते. उजळता याचा शब्दाचा अर्थ काय होतो? तुमच्यामध्ये एक प्रकारचं सर्व्हिसिंग होत राहते. ज्याप्रमाणे गाडी बघा झटकी जर मारायला लागली की त्याला मेकॅनिकलकडे घेऊन जावं लागतं. मग तो मेकॅनिकल काय करतो? तो म्हणतो अहो याच्यामध्ये खूप कचरा झालेला आहे. मग तो काय करतो? फूक मारतो आणि मग त्या नळीमध्ये अडकलेला कचरा बाजूला काढून टाकतो आणि परत तो जोडून देतो, गाडी चालू होते. तसं आपलं पण जीवन, आपल्या जीवनामध्ये पण कचरा भरलेला आहे. कचरा कोणता भरला? अधमाचा कचरा भरला, अविधीचा कचरा भरला, अनेक दोषांचा कचरा आपल्यामध्ये भरलेला आहे. मी एका ताईंना फोन केला. मी फोन करून चौकशी करत असतो की लीळा कोण श्रवण करतं, घरातले सगळी करतात का, तुमची मुलं मुली करतात का, नवीन सुना करतात का? त्यांनी सांगितलं बाबा फक्त मी श्रवण करते. म्हटलं तुमचा नवरा कुठे जातो, तुमची मुलगा मुलगी कुठे जातो, तुमची सून कुठं जाते? म्हटले बाबा त्यांना काही एवढं आवडी नाही. म्हटलं आवडी निर्माण करा त्यांच्यामध्ये. मी माझ्या मुलाला खूप सांगायचा प्रयत्न करते म्हणे, नुसता गेम खेळत बसतो म्हणे. अरे आपला गेम होण्याची इथे वेळ आली. एक कोविड सारखा काळाला कधी कोण टप्पल काही सांगता येत नाही. आता तर देवधर्माच्या पाठीमागे लागा ना. तुम्हाला वेळ भेटलेला आहे, वेळ तुम्हाला आहे. प्रत्येकाकडे टचस्क्रीन मोबाईल आहेच की नाही? टचस्क्रीन मोबाईल, टचस्क्रीन आहे ना, अँड्रॉइड मोबाईल तुमच्याकडे, काय म्हणतात त्याला ते. मग जर मोबाईल तुमच्याकडे तो आहे, मग जर ती लीळा तुम्ही श्रवण करत जा, काही धार्मिक प्रवचन तुम्ही श्रवण करत जा. मुलांनी सुद्धा आपल्या बापांचं ऐकलं पाहिजे. ज्या घरात नवीन सुना येतात त्यांनाही सांगतो, त्यांनी तुमच्या सासूचं तुम्ही ऐकत जा. म्हणजे ऐकत जा कोणत्या सासूचं ऐका? जी तुम्हाला सांगते की देवपूजा कर, बाई स्मरण कर, उपदेश घे, ती त्यांची चांगली तळमळ आहे ना, तुम्ही त्यांचं ऐकलं पाहिजे. जर तुम्ही त्यांचं ऐकलं नाही, हानी तुमची होणार नाही का? एखाद्या मुलाने आपल्या आईबापांचं नाही ऐकलं की आईबाप तुम्हाला चांगलं सांगतात ना, सेवा करा, स्मरण करा, पारायण करा, आणि मग तुम्ही ह्या धर्मापासून लांब जाता. काही स्त्री आपल्या पतीला सांगतात, ते ऐकत नाही, तेच धर्मापासून लांब जातात. मला एका ताईंनी सांगितलं की माझा नवरा म्हटले बिघडल्यासारखंच करायला लागला. म्हटलं कुठेतरी त्याला बाहेर बाधा झालेला आहे. ते म्हटले बाबा रिपोर्ट सगळे चांगले आले पण तो काहीच येत नाही. म्हटलं तुमच्या त्या नवऱ्याला बाधा झालेली आहे. देवपूजा करतो का? म्हटले बाबा काहीच करत नाही. उपदेश घेतलाय म्हटले मोठ्या बाबांचा, उलट मी तरी अन्य घरातून आले, मी करते पण तो काहीच करत नाही. म्हटलं त्याची गाडी आता बिघडलेली आहे. ज्यांच्या गाड्या बिघडतात, जे काही असे बिघडल्यासारखे करतात, त्यांना सेवा स्मरण त्यांनी सुरुवात करा. हे बघा, पहिले जर केलं ना तर तुम्ही मुळात बिघडणारच नाही. तुम्ही काय करता? बिघडल्यानंतर सुरुवात करता. आपण बिघडूच नाही त्यासाठी काय करावं? सेवा करावी, स्मरण करावं, विधी करावा, पारायण करावं, ईश्वराचे धार्मिक विधी आचरण करावे. बघा आपल्यामध्ये बिघड होणार नाहीये. हा जो तुमच्यामध्ये कचरा निर्माण झालेला की नाही, अविधींचा, अनेक दोषांचा, अविधीपासून तुम्ही धर्मापासून लांब गेलेला आहात, म्हणजे प्रकारचा कचराच आहे तो. तसा आपल्यातला कचरा दूर गेला पाहिजे, दूर झाला पाहिजे, आपली बुद्धी सात्विक झाली पाहिजे. यासाठी काय करा? सेवा करा, आरती करत जा, आरतीसाठी उभं राहत जा. काही घरामध्ये आरती चालते, काही खुशाल ते मोबाईल बघत बसतात, काही खुशाल टीव्ही बघत बसतात, आणि काही नेमकं आरतीच्या टायमाला ती मुलं किंवा ते घरातली मंडळी बाहेर फिरायला जातात. मग घरामध्ये कोण थांबलेली असते? स्त्री. ती बिचारी करून घेते, आणि तुम्ही कुठे जाता? आरतीच्या टायमाला वेळ चुकवता. म्हणून ती सुद्धा आरती प्रकारचं पर्व सांगितलं, ते चुकवायचं नाही. जरी तुम्हाला सकाळी नाही करता आली, दुपारचं नाही करता, संध्याकाळची जी महाआरती आहे ती आरती सर्वांनी सामुदायिकपणे आपल्या घरामध्ये केली पाहिजे. ठीक आहे, सकाळचं तुम्हाला पूजा सर नाही करता आला सामुदायिक, पण संध्याकाळी तुम्ही सगळे घरी एकत्र असताच की नाही? तुमच्या मुलाला मुलींना सगळ्यांना घरामध्ये बसवा आणि त्रिकाळ ती संध्याकाळची आरती करा, संध्याकाळची देवपूजा करा. हे सुद्धा नॉलेज तुम्हाला फार महत्वाचं आहे. फक्त लीळा ऐकून तुमचा फायदा होणार नाहीये. तुमचं बेसिक नॉलेज, त्याला म्हणतात बहिर्याग, तुम्हाला मी सांगितला होता, तो सुद्धा फार महत्वाचा आहे.
जर अशा प्रकारची साधना करत राहिले तर तुम्हाला पुढे ज्ञान समजेल. म्हणजे ज्ञान समजायला बुद्धी सात्विक असावी लागते. आणि सात्विकता कुठून येत असते? परमेश्वराच्या विधीमधून सात्विकता येत असते. जर कुणी म्हणलं डायरेक्ट आता मी लीला श्रवण करतो म्हणजे मी पावलो नाही, हे बहिर्यात तुम्हाला करावं लागेल. म्हणून आपल्या मुलांना ते करण्यास भाग पाडा. त्यांना जबरदस्ती नाही करायला हवा. लहान असतील त्यांना मारा, मोठे असतील त्यांना बोला. आणि त्या मुलांनाही सांगतो, त्या सुनांना सांगतो, मुलींना सांगतो, तुमच्या आई बापांचं काही चुकीचं ते तुम्हाला बरोबर बोलतात, त्यांचं काही मनावर घेत नका जाऊ. एकाने सांगितलं, म्हटले बाबा मी मुलाला म्हटलं की देवपूजा का करत नाही, म्हटलं रागाने घराच्या बाहेर निघून गेला. तू त्या आईचं चांगलं सांगितलं राग धरतो, उद्या जीवनात काही तू प्राप्त करशील का? जाशील ना वाम मार्गाला. जे धर्माच्या बाजूला गेले त्यांची बघा कंडिशन काय आहे. तुम्हाला 24 तास तो मोबाईल तुमच्या सोबत राहतो, तो बघायला तुम्हाला वेळ आहे, तुम्हाला विधी करायला वेळ नाही का? अरे 15 मिनिटाचा विधी, अर्धाचा विधी आपल्याला घरामध्ये करायचा, आपण तो केला पाहिजे की नाही? केलाच पाहिजे. नाही तर तुम्हाला अवसर भ्रष्ट होसाल. जो अवसर भ्रष्ट होतो तो भ्रष्टच होतो, तो विधीच्या धर्माच्या लांब जातो. कशामुळे झालं असं? पहिला खूप करायचा देवपूजा, आता नंतर तो बिघडल्यासारखा करतो किंवा ती बिघडल्यासारखी करते. कशामुळे झालं? तुम्ही तुमच्या विधीपासून लांब, विधीला अंतर देऊ नका, थोडाफार तरी विधी करत जा. म्हणून सेवा, स्मरण, आरती हे तुमच्या जीवनामध्ये किती महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत हे तुम्हाला मी सांगतो. आरती सुद्धा एक प्रकारचा पर्व काळ आहे, हे मुद्दा तुम्हाला मला सांगायचं आहे. आता आपण पुढे चरित्र पाहणार आहोत. दवना पर्व कशा प्रकारे साजरं केलं. दमनिका स्वीकारे एल्लाईसा साधे नामकरण. म्हणजे या ठिकाणी साधा जी एल्लाईसा नावाच्या ज्या माता होत्या, वराडीच्या ज्या होत्या त्यांनी काय केलेलं आहे? स्वामींनी त्यांचं नामकरण केलेलं आहे. पाठीमागे संदर्भ चरित्र तुम्हाला मी सांगतो. म्हणजे कनाशी या ठिकाणी एल्लाईसा उर्फ साधा यांची स्वामींची भेट झालेली आहे. आणि मग त्या स्वामी त्यांना सांगितलं की बाई, तीर्थदेवता जी पुरुष आहेत, म्हणजे अन्य तीर्थ, अन्य देवता, पुरुष म्हणजे हे पुरुषोत्तम क्षेत्र तुम्हाला मी सांगितलं होतं. जे जसं तर वाराणसी, लोणार अन्य तीर्थ आहेत की नाही? माहूर तीर्थ आहे ना, सर्व तीर्थ पण ठिकाणी आहे. सर्व तीर्थ विशेष त्याला आपलं आहे, पण तीर्थ माहूरला पण मानतात ना ते लोक. जे काही अन्यांची तीर्थ आणि क्षेत्र आहेत, तीर्थ म्हणजे प्रतिमा आहे, ज्या ठिकाणी देवतांच्या मोठ्या प्रतिमा आहेत. सॉरी, क्षेत्र म्हणजे प्रतिमा आणि तीर्थ असं पाण्याला म्हटलेलं आहे. पुरुष म्हणजे जसं हे गजानन महाराज, शिर्डी साईबाबा, हे गोंदवलेकर महाराज, अनेक जे काही पुरुष आहेत, स्वामींनी सांगितलं हे आपलविती म्हणजे मनात झाकोळविती, मनावर एक प्रकारचा पडदा येऊन जातो. म्हणून हा जीव काय करतो? त्या ठिकाणी प्रतिमेकडे, देवतेकडे त्यांचा चमत्कार पाहून शरण जात असतो. तर स्वामी सांगतात की बाई, तुम्ही तिकडे जाऊ नका, आमच्या ठिकाणी शरण या. अशी स्वामी साधेला सांगतात. तो लीळा वेगळी आहे, संदर्भ फक्त मी तुम्हाला सांगितला, पाठीमागचा गोषवारा. आणि मी साधायला स्वामींची आवडी वाटू लागते. एल्लाईसा उर्फ साधा ही होती वराडामधली. थाळनेर हे साधेचं गाव होतं. थाळनेरची होती साधा, म्हणजे लता मंगेशकर ज्या गावच्या आहेत थाळनेर, त्याच गावच्या साधा होत्या. म्हणजे वराडामध्ये आहे, अमळनेर तिकडे. ही साधा स्वामींच्या ठिकाणी दवना पर्व साजरं करते. ते आपण पाहणार आहोत कशा प्रकारे करते. दंडवत हो दमनिका स्वीकारे लायसा साधे नामकरण. मग देवी एल्लायसे अंघोळी धाडली.
मग देवी म्हणजे दादोसांनी एल्लाईसा उर्फ साधा अंघोळी धाडली, म्हणजे तिला सांगितलं की तू जा आता अंघोळ करून ये. ती तर तीर्थक्षेत्र करून आली होती ना, मग आता तुला स्वामींचा पूजावसर करायचा आहे, तर काय कर तू आता अंघोळ करून ये, म्हणजे शुद्ध होऊन ये. बघा आपल्या सुद्धा मध्ये प्रत्येक विधी करताना अंघोळ करून आपल्याला तो विधी ईश्वरीचा करता येत असतो. आता सकाळी आपल्याला पारणाला बसायचं आहे, आपण गुळणा करू शकतो, तोंड धुवू शकतो, आपण पारायण करू शकतो. देवी विहिरी दाखवली. देवी विहिरी दाखवली म्हणजे दादोसांनी सांगितले की जा या विहिरीवर आंघोळ कर. पूर्वी कसे बाथरूम वगैरे नव्हते, पूर्वी कसे नळ वगैरे नव्हते. आता प्रत्येक तीर्थाच्या ठिकाणी, क्षेत्राच्या ठिकाणी सुविधा झालेल्या आहेत. आपल्यामध्ये अंतर्शुद्धीला फार महत्व दिलेले आहे आणि अन्य राठीमध्ये बाह्यशुद्धीला महत्व दिलेलं आहे. आपल्यामध्ये सुद्धा बाह्यशुद्धीला महत्व दिलेलं आहे. जसं आता देवपूजा करताना आपण नाही का हातपाय धुतो, हातपाय धुतलेच पाहिजे. आता तोंड स्वच्छ धुतलं पाहिजे, व्यवस्थित हात धुतले पाहिजे, स्वच्छ होऊन आपण देवपूजेकडे गेलं पाहिजे, शुचिर्भूत होऊन आपण देवपूजा वंदन नमस्कार केला पाहिजे. आपण नाही का देवपूजा करत असताना आपल्याला ते बाहेर करण्यासाठी काही लोक 1-2 दिवसामध्ये एवढं ते काळळ करून टाकतात, जसं का सगळी घाण त्यांनी तिथे आणून ठेवलेली आहे कुठे त्या टॉवेलवर. म्हणून आपल्या देवपूजेमधली जी कर्मार्जन आहे ती सुद्धा आपण 4 दिवसाला बदलली पाहिजे. 8 दिवसाला आपल्या देवपूजेमधली कपडे आपण बदलली पाहिजे. का तर ती सुद्धा एक प्रकारची पवित्रता आहे, म्हणजे बाह्य शुद्धी. अंतर्शुद्धी स्मरण ही सेवा आपण करतो, परंतु नेमकं काय आपल्या ठिकाणची ती देवाची कपडे 8 दिवसाला बदलली पाहिजे, व्यवस्थितपणे हात धुवून देवपूजा केली पाहिजे, डोक्याला रुमाल बांधून देवपूजा केली पाहिजे, बायांनी पदर घेऊनच देवपूजा केली पाहिजे. ही आहे बाह्य शुद्धी. सांगितलं चरित्र, विहिरी दाखवली येल्लो स्नान करी जाये. इल्लाईसा तू जाय म्हणाले, तू काय कर स्नान करून ये. गेली अंघोळी केली. एल्लाईसा विहिरीवर गेली आणि जाऊन तिने काय केलं, अंघोळ म्हणजे स्नान केलेलं आहे. म्हणून आपल्याकडे देवपूजा आहे की नाही, त्याची सुद्धा पवित्रता फार महत्वपूर्ण आहे. काही लोक महिना ती देवपूजेकडे ड्रेस बदलत नाही. म्हणून जर तुम्ही झाडू मारत असाल, आपल्याकडे जी देवपूजा आहे तिथे मूक वस्त्र टाकत जा. मूक वस्त्र म्हणजे झाकण्याचं एक प्रकारचं वस्त्र. मुख म्हणजे तोंड. मुख शब्दाचा अर्थ काय केला, तोंडन. वस्त्र म्हणजे कपडा. मुख वस्त्र असा तो पारिभाषिक शब्द आहे. म्हणजे झाडत असताना आपण आपल्या देवपूजेवर वस्त्र टाकायची. का बरं, ती धूळ आपल्या देवपूजेवर बसणार नाही. ही सुद्धा पवित्रता आपण पाळायची आहे. नाहीतर कधी कुठे पाहण्यामध्ये येतं, ते थपथप दिवा तिथे लावतात, तेच तिथे पडतं, ते तेलकट त्या ड्रेसला लागतं, सगळी तिथे अशुद्धता दिसते. आपली देवपूजा मात्र शुद्ध, पवित्र आणि स्वच्छ पाहिजे. ज्याची देवपूजा शुद्ध, स्वच्छ आणि पवित्र आहे त्याची ओळख, आपली ओळख ही देवपूजेवरून होत असते. म्हणतात ना, घराची कळ अंगण सांगतं. त्या घरात जर प्रवेश केला तर तिथलं जे अंगण आहे, त्या बाईच्या घरातली बाई कशी आहे ते अंगण सांगत असतं. तसं त्या घरातली देवपूजा पाहिल्यानंतर इथली लोक धार्मिक किती प्रकारचे आहेत, धर्म कशा प्रकारे रुजलेला आहे, तुमची देवपूजा ओळखण करून देत असते. या ग्रुपच्या माध्यमातून मी तुम्हाला देवपूजा पाठवत असतो. काहींचा पूजावसर होतो, मी तुम्हाला देवपूजा दाखवतो. बघा त्यांची किती विशिष्ट प्रकारची छान देवपूजा आहे. म्हणजे काय झालं, याची ओळख होते की यांच्याकडे धर्म चांगल्या प्रकारचा रुजलेला आहे.
हे चांगले धर्मवान आहेत. कोण सांगतं? तुमची देवपूजा सांगत असते. ज्या घरामधली देवपूजा व्यवस्थित नाही, इथे धर्म बरोबर चालत नाही, ही त्याची ओळखण असते.